चॅनलवरती कमेंट आल्या त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. प्रियंका सरोदे. तर प्रियंका सरोदे ह्या आहेत संभाजीनगरच्या. प्रियंका सरोदे संभाजीनगरच्या आहेत. तर त्यांचा मुलगा आहे वाटतंय. 100% मुलगाचे, पण जर काय चुकून हे झालं असेल तर माफ करा ताई. तर अभिराज सरोदे. तर तुमचा हा मुलगा आहे, त्याचं नाव घ्यायला सांगितलं होतं. तर अभिराज सरोदे ह्यांचं पण मी बाळाचं नाव घेतलेलं आहे. खूप छान तुमचं बाळा असेल आणि तुमच्या बाळाला खूप खूप शुभेच्छा. आता किती वर्षाचा बाळा असेल ते काय सांगता येत नाही, पण तुम्ही काय सांगितलं मी केलं. तर प्रियंका सरोदे संभाजीनगर आणि तुमच्या बाळाचं नाव अभिराज सरोदे हे कमेंट केलेलं आहे. तर खूप सुंदर वाटलं. तुमचं जे बाळ असेल त्याला खूप खूप शुभेच्छा. आणि मग दुसरी कमेंट मी बघतो आष्टीतून. आता आष्टीत म्हणलं तर आमची आष्टी म्हणजे बीडची आष्टी, दुसरी म्हणजे वर्ध्याची आष्टी, असे 2 तालुके आहेत. आणि आष्टी एखादं गाव बी असेल तर आमचं आहे बीड जिल्ह्यात आष्टी तालुका. तर तिथून पण एक कमेंट केली ती. तर मी आष्टीतून बघते. तर मला एवढंच म्हणायचं होतं कांचन शिंदे. तर मग कोणची आष्टी तुम्ही ते आष्टी बीड जिल्ह्यातली कोणची ते सांगत जा. तर जर आमच्या तालुक्यातले असेल तर खूप खूप तुम्हाला पण शुभेच्छा. आणि तिसरी कमेंट अशी होती शिरोर. आता शिरोर म्हणजे ते बी आमचाच एक तालुका आहे आष्टीत जोडलेला, आष्टी शिरोर पाटोदा. मग नेमकं कोणचं शिरोर? पुण्याचं शिरोर म्हणजे तिकडं अमोल कोल्हे शिरोरमधून समजा उभा काय असतील त्या साईडला, तर ते खासदार येतं ते शिरोर आहे का आमचं शिरोर आहे की आष्टी पाटोदा शिरोर? तुम्ही जर आमच्या जरी तालुक्यातले असेल तर खूप 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 तुम्हाला पण धन्यवाद. आणि तुम्ही जरी पुण्याकडच्या साईडचे जर असेल शिरोरचे तरी खूप खूप धन्यवाद. तुमच्या पण जिल्ह्यातील मी अमोल कोल्हे जे खासदार आहेत त्यांचे मी फॅन आहे. तर तरी बी खूप खूप धन्यवाद. तर सॉरी ताई, तुम्हीचं नाव मी लिहायचं विसरलो, प्लीज सॉरी. तर काय झालं आहे, मी कमेंट आत्ता बी बघू शकतो पण इथं नेटच नाही, कमेंटच दिसणार. तर प्लीज सॉरी, मी कमेंट पाहिली तुमची स्पेशल त्यासाठी कमेंटमध्ये जाऊन पाहिली, पण ते काही नीट चालणार आणि कमेंट काय दिसणार. सॉरी, नाव नाही घेतलं. पण तुम्ही शिरोरचे असेल, आमचे असेल, कुठल्याही असेल तरी तुमचे खूप खूप तुम्हाला पण शुभेच्छा आणि धन्यवाद. आणि मग तिसरी कमेंट झाली. चौथी कमेंट आहे ममता वायशे किंवा थोडं नाव जर चुकलं असलं तर माफ करा. तुम्ही मुंबईहून बघतात. खूप खूप आमची मुंबई, तर महाराष्ट्राची राजधानी आमची मुंबई. तुम्ही मुंबईतून बघतात. खूप खूप तुम्हाला शुभेच्छा ममता दिदी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता मला तुमचं वय माहीत नाही पण मी दिदी म्हणतो, चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर 5वी कमेंट आहे ह्यांनी जी कमेंट केली प्रियंका चव्हाण बघा, त्यांनी केली की दादा तुम्हीच का गेलताना स्वीटी दिदीकडे? तर मीच गेलतो. हे मला पण चांगलं वाटतं, गर्वाने सांगतो मी. स्वीटी दिदीला भेटायला मीच गेलतो. तर मीच तो दादा आहे. तर खूप त्या स्वीटी दिदीला भेटून खूप चांगलं वाटलं मला. कारण महाराष्ट्रामध्ये जर महिला ब्लॉगर आहे, यूट्यूबवर काम करते, तर तिला पण मी खूप खूप शुभेच्छा देतो, कुणी असो. तर तिथं एक मुलगी होती आणि 10वीपासूनच तिची ब्लॉगिंग स्टार्ट आहे, आत्ता 11वीला यंदा. तर त्याच्यामुळं मी खूप आदर करतो. आणि लेडीज असल्यामुळं आणि त्यात मुलगी असल्यामुळं तिची खूप खूप शुभेच्छा. इतकी डिरिंग करणं किंवा घरचा सपोर्ट आहे, मामाचा सपोर्ट आहे, म्हणून मी त्यांना भेटण्यासाठी डायरेक्ट गेलो. त्याचं कारण एवढंच होतं की फक्त लेडीज आहे, ती व्हिडिओ बनवती आणि मी बनवतोय, मला बनवता येत नाही. मी ह्याच्यावर एकदम हे वाटलं, मला वेगळंच काहीतरी वाटलं माझ्याबद्दल. मी डायरेक्ट त्याच्यासाठी गेलो भेटायला. तर त्या कमेंटचं उत्तर मी दिलं आहे सगळ्यांना. तर सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. तर तुम्ही कमेंट केल्या धन्यवाद. जर नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटीवर क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी व्हिडिओ बनवलं तुम्हाला मेसेज पडतील. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला छान वाटलं तर कमेंट करीत जा. तर मी शक्यतो जितका प्रयत्न होईल तितका मी कमेंट असा वाचून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर सध्याला सर्वांचं मनापासून शुभेच्छा. तर बघा इकडून आलतो मी चलत आणि इकडे गेलतो वर. तर ह्या साईडने वर मंदिराकडे गेलतो. पाठीमागचे 2 व्हिडिओ पाहिले असतील. तर बघा पाठीमागून गाडी चालली, ते पण मला ओळखतात, हात केला. काही उभा आहेत माणसं. तर चला आपले तर शूटिंग चालू आहे, आपल्याला काही नाही, आपण लाजत नाही, आता सोडून दिले. जसं सुटी दिदीला भेटलो तसंच त्यांच्या मम्मीला ताईला भेटलो मी. तर ताईने सांगितलं बिंदासपणा. सुटी दिदीला मी विचारलं तुम्हाला पण असं व्हिडिओ बनवायला लाज वाटते का? म्हणजे लाज म्हणजे कसं, असं नाही का शरम वगैरे आपण कसं म्हणतो की शरम वाटते का, लाज वाटते का, काय असेल नाही का, असं माणसं आल्यावर कसं आपण म्हणतो ते, बरं का. तर ते म्हणले मला ते पण म्हणले आम्ही गावात जास्त बनवत नाही, घरी बनवतो.
आणि बाहेर जर गेलो तर मग बिंदास बनवतो, मग काय अडचण. तर मग दिदी म्हणली मी पण व्हिडिओ बनवते, आम्ही आमच्या घरी बनवतो, आमच्या फॅमिलीत बनवतो, त्यामुळे काय अडचण नाही. पण आम्ही गावात बाहेर काही जास्त व्हिडिओ बनवत नाहीत. पण आम्हाला काय आता तसं वाटत नाही, सवय लागून गेली. बाहेर गेलो तर बिंदास व्हिडिओ आम्ही बनवत असतो. तर सुटी दिदीलाच आपण म्हणजे हे करूनच पुढं व्हिडिओ आपण पण स्टार्ट केलेत. कुणी आलं तर हात करायचा, बिंदास बोलायचं, जे काय असेल ते असेल. आपलं काय त्याला खर्च येत नाही ब्लॉगिंग बनायला. आपले कामं आपण रोज करायची आणि त्याच्यातून थोडा वेळ काढायचा, 10-20 मिनटं, आणि एक ब्लॉग रोजचा रोज बनवायचा प्रयत्न करायचा. नाही वेळ भेटला तर 2 दिवस 3 दिवसांनी कोण बनवायचा. तर चला सगळ्यांना बाय बाय. कमेंट करून सांगा काय अडचण वाटली तर. जाता जाता कुणाला काय वाटलं तर नवीन नवीन कमेंट करा. कुणाला जर झाडाबद्दल काय मत असेल तर ते सांगा, म्हणजे लोकांनाही नावं कळतील झाडांची आणि मला पण कळेल. आणि चला असं सपोर्ट राहून द्या, असं सगळ्यांचं प्रेम राहून द्या. बारीक मोठे थोर जे काय वय असेल, लय वय असेल तर आपण कसं नाही का मावशी बी म्हणू शकतो, कमी वय असेल तर दिदी म्हणू शकतो. आता ते माहीत नसतं, चुकी बोलीनी शब्द जर गेला एखादा वेगळा तर प्लीज माफ करा. तर आपण ना कधी बी कोणत्या गोष्टीला चुकलं ना तर आपल्याला माघार घ्यायची सवय. आपण हातापाया पडू शकतो आणि माफ करू शकतो बी. आणि माफीसाठी आपल्याला सवय, कुणाच्या बी कुणी असू मोठं बोलणार आपण ताईट, जर चुकलं तर ताईट बोलणार. पण आपली इतकी ही असती, चुकीचं बोलल्यावर त्याला एकदम बोलणार कडक. पण जर आपलं चुकलं किंवा एखाद्याला समजून सांगायची वेळ आली तर एकदम प्रेमात पाय धरायची वेळ आली तरी एखादची धरायची, काही लाज वाटत नाही, त्याच्यात लाज नाही वाटायची. आपण काही चुकीचं नाही ना केलं, बिलकुल घाबरायचं नाही. चुकलो तर आपण बिंदास पाय धरा, पुढचा समोरचा माणूस माफच करणार आहे आपल्याला, त्याच्यात काळजी नाही. हा पण एखादा चुकून आपल्याला काही जर मानला तर मग आपण बी बोलायचं, त्याला घाबरायचं नाही.